मराठी चित्रपटाला न मिळणाऱ्या थिएटरवरून पुन्हा एकदा मनसेनेते अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्सवाल्यांना इशारा दिलाय। हिंदी चित्रपट सैयारासाठी मराठी चित्रपट ये रे ये रे पैसा 3 ला शो न दिल्यानं अमेय खोपकर आक्रमक झाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एक्सपोज करत मनसेच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे मल्टिप्लेक्सच्या काचा फुटणार असा इशारा अमेय खोपकरांनी दिलाय। तर मराठी चित्रपटाला थिएटर मिळावं यासाठी सरकारला विनंती करावं लागणं हे दुर्दैवी आहे असं म्हणत अमेय खोपकरांनी खंत व्यक्त केली आहे। मला एक गोष्ट माहिती आहे, हा माझ्यावर असलेला राग आहे। हा राग या मल्टिप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढलेला आहे। पण मी एक सांगतो, मी आता गप्प बसलोय, आता मी काही आंदोलन करत नाहीये, कारण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाहीये, माझ्या मनाला पटत नाहीये। पण पुढे कुठल्याही दुसरे इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल, त्रास झाला, मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या। मला माफ करा, पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करावी लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाहीये।